सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं जी काय आपल्या आय टीची ॲडमिशन प्रोसेस आहे. ही ॲडमिशन प्रोसेस 15 मे पासून चालू झालेली आहे. म्हणजे जे काय तुमचा फॉर्म भरायचा असेल किंवा फॉर्म सबमिट करायचा असेल ही प्रोसेस आपली चालू झालेली आहे. त्यात फक्त जो ऑप्शन फॉर्म आहे हा ऑप्शन फॉर्म भरायचा बाकी आहे. तो पण कधी भरायचा, काय भरायचा, याच्या तारखा आपल्याला लगेच आज उद्यामध्ये समजून जाईल. त्या तारखा पण मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं काय समजून घेऊ, याची जी शेवटची तारीख आहे ही शेवटची तारीख कधी आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये काही पण अडचण येत असेल किंवा फॉर्म भरायला काही पण अडचण येत असेल तर ते कसं सॉर्ट करायचं. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, नेटवर DVT ॲडमिशन टिक करायचं आहे. त्यानंतर आपली ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. हे मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आपल्या ॲडमिशनची जेवढी पण प्रोसेस आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला या वेबसाईटवर भेटते. आता खाली काय म्हटलं आहे, ॲडमिशन नोटिफिकेशन नंबर. हां, तर हे जे नोटिफिकेशन आहे यावर आपण काय करणार आहे, टिक करणार आहे. हे यावर टिक केल्यानंतर आपलं जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन डाउनलोड होणार आहे. आता मी ऑलरेडी डाउनलोड केलं आहे म्हणून मी डायरेक्ट काय करतो, ओपन करतो. आता यावर त्यांनी आपल्याला जे ॲडमिशनची रजिस्ट्रेशन करायची तारीख आहे ही तारीख दिलेली आहे आणि आपण एडिट कधी करायचं, सबमिट कधी करायचं याबद्दल सर्व महत्त्वाच्या तारखा त्यांनी आपल्याला यामध्ये दिलेल्या आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या तारखा आहे त्या सर्वात महत्त्वाच्या दोनच तारखा होत्या आपल्या. एक, 15 मे पासून आपण जे आपण अर्ज आय टीसाठी भरू शकत होतो. म्हणजे आय टीचा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरू शकत होतो आणि त्याचं जे कन्फर्मेशन आहे हे कन्फर्मेशन करू शकत होतो. कधीपर्यंत? आजपर्यंत. आज काय तारीख आहे? आज आपली 26 तारीख आहे. तर 26 ही आपली सर्वात महत्त्वाची तारीख आहे, कारण आज याची जी अर्ज करायची याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आता अर्ज केल्यानंतर समजा आता तुम्हाला ॲडमिशनबद्दल काही पण अडचण येत असेल किंवा फॉर्म भरायला काही पण प्रॉब्लेम येत असेल तर हे याच पेजवर थोडंसं मागे यायचं. खाली यांनी काय म्हटलं, आय टी ॲडमिशन ब्रुशर, बरोबर. या ब्रुशरवर टिक करायचं. टिक केल्यानंतर हे जे ब्रुशर आहे हे ब्रुशर आपलं डाउनलोड होऊन जाणार आहे. ठीक आहे. यामध्ये ॲडमिशनबद्दल जेवढी पण A to Z माहिती असेल ती सर्व यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येत असेल, कागदपत्रांची अडचण येत असेल, कोणती पण अडचण येत असेल ती सर्व यामध्ये आपल्याला भेटून जाईल. आपण काय करायचं आहे, 76 नंबरचं जे पेज आहे या 76 नंबरच्या पेजवर यायचं आहे. या पेजवर आल्यानंतर बघा, आता जेव्हा तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करता, प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर स्टेप बाय स्टेप एकूण एक तुम्हाला जेवढे पण फॉर्ममध्ये जेवढे पण पेज भेटणार आहे त्या सर्व पेजवर तुम्हाला कुठे कोणती आणि काय काय माहिती भरायची, जसं तुमचं नाव झालं, तुमची सिटी झाली, तुमचं 10वीचं मार्कशीट वगैरे जे काय असेल तर हे सर्व जी काय माहिती तुम्हाला भरायची फॉर्ममध्ये, कोणती कोणती माहिती कोणत्या कोणत्या प्रकारे भरायची, ही सर्वच्या सर्व माहिती जी आहे ही आपल्याला ॲडमिशन ब्रोशरमध्ये भेटून जाईल. तर हे ब्रोशर तुम्ही पण काय करू शकता, डाउनलोड करू शकता. कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. बघा, आता तुम्ही ॲडमिशनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर या प्रकारचा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा पण जनरेट झाला असेल. इथून तुम्हाला लॉग इन करता येतं. आणि हे एक महत्त्वाचं आहे बघा. आता इथं त्यांनी आपल्याला हे जे तुमचे लॉग इन केल्यानंतर असे 4 रेड कॉलम दिसत असेल तर ते सध्या म्हणजे आजच्या तारखेपर्यंत 26 मे पर्यंत हे आपल्याला किती दिसले पाहिजे, वरचे जे 3 कॉलम आहे हे तिघीचे तिघी कॉलम ग्रीन म्हणजे हिरवे दिसले पाहिजे. म्हणजे तुम्ही फॉर्म, त्याचा अर्थ असा होतो तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो जो फॉर्म आहे तो आयट्यामध्ये तुमचा कन्फर्म झालेला आहे आणि तुम्ही जी ऑनलाईन फी आहे ही फी पण भरलेली आहे. तर या तिघीच्या तिघी स्टेप तुमच्या काय आल्या पाहिजे, पूर्ण झाल्या पाहिजे. त्यानंतर खाली फॉर्ममध्ये पेजमध्ये तुम्हाला कुठे पण काही पण अडचण नसेल, यामध्ये एकूण एक पेजवर कोणती कोणती कशी कशी जी जी माहिती असेल ही कशी भरायची हे सर्व डिटेल त्यांनी आपल्याला यामध्ये देऊन ठेवलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यानंतर आपल्याला काय भरायचं आहे, ऑप्शन फॉर्म. पण ऑप्शन फॉर्मची जी तारीख आहे ही अजून आलेली नाही, जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या त्या आपल्याला कशा सॉर्ट आउट करायच्या. आणि आज जी आहे 26 तारीख ही आपली फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. हे बघा, आता या पेजवर आल्यानंतर 5 नंबर 91वर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं तुमचा जो फॉर्म आहे असं शेवटी भरून झाल्यानंतर अशा प्रकारे जो तुमचा फॉर्म आहे हा ग्रीन कलरमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. ग्रीन कलरमध्ये तो दिसला पाहिजे. सर्व जे तुमचे कॉलम आहे हे ग्रीन दिसले पाहिजे. तर यामध्ये हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे. हे जोपर्यंत ग्रीन दिसत नाही तोपर्यंत तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमचा भरला गेलेला आहे, यशस्वीरित्या भरला गेलेला आहे असं कन्फर्म होणार नाही. त्यामुळे ही माहिती तुम्ही लॉग इन करून नक्की काय करा, चेक करा. तुम्ही स्वतःसुद्धा या लॉग इनवरून रजिस्ट्रेशन याच्यावरून या पेजवरून स्वतः तुम्ही लॉग इन करून ही सर्वच्या सर्व जी माहिती ही माहिती चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे मेसेज आलेला आहे रजिस्ट्रेशन नंबरचा आणि तुमचा ID पासवर्डचा, हे सर्व डिटेल तुम्ही त्याच्यावर टाकून तुम्ही स्वतः लॉग इन करून मोबाईलवर सुद्धा काय करू शकता, आरामशीर चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. ही महत्त्वाची माहिती द्यायची होती. ज्यांचे पण फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी आजच म्हणजे 26 मेच्या आत रात्री 12च्या आत ती माहिती काय करा, भरून टाका. जनरली काय होतं, ह्या तारखा वाढत असतात पण तारखा वाढेलच याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आजच्या आज काय करा, तो जो फॉर्म आहे हा फॉर्म पूर्ण भरून आणि आयट्यामध्ये कन्फर्म करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये
ऑप्शन फॉर्मची बातमी आल्या आल्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.